ना, एक बी तुटाळ नाही अख्ख्या 1.5 एकरमध्ये. एवढा काटेकोरपणा शेतीत वापरावं लागते. मी 6 दिवस इस्रायलमध्ये राहून सगळं शिकून आलो खेळ. हे तर सोपं नाही बरं का, काम सोपं नाही भारतात करायचं. मी 6 दिवस इस्रायलमध्ये राहिलो आणि हे सगळं काटेकोरपणा शिकून आलो. रोप लावायच्या दिवशी कांदा लावायच्या बायांचे पैसे दिले ते, कारण 1 दिवस मागं पुढे झालं नाही पाहिजे. ॲडव्हान्स पेमेंट दिलं 60 दिवस आधी. नमस्कार, नमस्कार. मी अर्जुन नाईक. आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकताय, हा जो प्लॉट दिसतोय हा कांद्याचा प्लॉट आहे आणि जवळपास हे किती एकर आहे मामा? 1.5 एकर आहे. बघू शकता 1.5 एकर क्षेत्र आहे आणि अर्धा म्हणू शकतो आपण, अर्धा त्यांचा परिपक्व झालेला कांदा आहे ह्या साईडचा. काढायला आला 15 दिवसात निघेल. काढण्याच्या एक रेंजमध्ये आहे तो आणि हा आणखीन बाकी आहे काढण्यासाठी. तर आपण बघू शकतोय, आपण जे रेग्युलर लावण्याची जी पद्धत असते ते आपण कसा लावतो आणि हा कांदा बघू शकता आपण हा कोणत्या पद्धतीने लावलेला आहे, जेणेकरून आपण रोप ज्या पद्धतीने टाकतो शेतामध्ये त्याच पद्धतीने कांदा लावलेला आहे. बघू शकता आता हा आणखीन परिपक्व होण्यासाठी एक कमीत कमी 1 महिनाभर टाईम आहे. तरीही कांदा चिटकलेला आहे. बघू शकता आपण, 1-2 बोटं सुद्धा बसत नाहीत, अशा पद्धतीने लागवड आहे. तर ह्या कांदा असा येण्याची एक क्वालिटी जी आहे ते आपण मामांना विचारूया. आणि बघू शकता रेग्युलर पद्धतीने जो आपण कांदा लावतो तो डायरेक्ट बेड करून किंवा सरी पद्धतीने लावतो. तर मामांनी कांदा असा लावलेला आहे की बाबा मल्चिंग पेपरवरती लावलेला आहे. ह्या होलची साईज किती आहे मामा? आता तुम्ही मिनिमम 4 बाय 4ची 4 बोट किंवा 4 इंच, 4 ते 3 इंचाची. 4 इंचावर 10 होल आहेत. 4 फूट रुंदी आहेत पेपरची आणि 10 होल आहेत. त्या होलच्या बाहेर पुढे एक कांदा डबल लावला आणि 12 कांदे एका ओळीत येतात. आणि हे 6 फुटाचा पट्टा आहे. आणि हे मधल्या ह्यातून आपल्याला फवारायला चालायला यायला झालं. हे रेन पाईप 40 mm आणि लॅटरल 20 mm एकच मध्ये. रेन पाईप प्लस 20 mm लॅटरल आहे आतमध्ये मल्चिंगच्या. आणि 75 दिवस झाला आज. आता 90व्या दिवशी पाणी तोडणार. 90 दिवसांनी पुन्हा 15 दिवस थांबायचं. 105-10 दिवसात काढायला तो उन्हाळ्याचा. तर सरासरी आता तुम्ही जे पहिले रेग्युलर पद्धतीने कांदा लागवड करत होतात त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? त्याच्यामध्ये साधारणपणे एकरी 10 ते 15 म्हणजे ॲव्हरेज 12-15 टन कांदा निघायचा बरं का, मला किंवा जनरल लोकाला. आता ह्याच्यामध्ये 3 लाख होल आहेत मल्चिंगला एकरी, त्यामुळे 3 लाख कांदे निघतात. तुटाळ व्हायचा विषयच येत नाही, कारण बाई प्रत्येक बोळात रोप लावती, त्यामुळे 3 लाख कांदे निघतात. मी म्हणतो अन्य कारणाने, लाख कारणाने मी म्हणतो 5-50 हजार गेले तर 2,50,000 तर पक्के गॅरंटेड मी स्टॅम्पवर लिहून देतो. आणि जर 2,50,000 कांदे असतील आणि फक्त 100 ग्रॅमचा कांदा झाला तरीसुद्धा 25 टन झाला ना. आणि 25 टनची 25 टन आम्ही काय करतो, आमच्याकडे ब्लोअर फॅन सिस्टीम ठेवायची. ब्लोअर फॅन सिस्टीम ठेवायची, त्यामुळे एक बी कांदा नासत नाही. अख्खे कांदे आम्ही दसरा ते दिवाळीच्या दरम्यान सोलापूर मार्केटला विकतो. मला गेल्या वर्षी 6,350 रुपये भाव सापडला बरं का. आणि आता यंदा पण ती सिस्टीम ठेवणार. त्यामुळं आमच्याकडं ट्रिपल सिस्टीम आहे. एक तर मल्चिंगवर लावायचा, रेन पाईप वापरायचा, तुटाळ होत नाही, आणि पुन्हा ब्लोअर फॅन सिस्टीममध्ये ठेवायचा, नासत नाही. आणि पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा क्रांतिकारी शोध आहे मल्चिंगचा, म्हणजे तो की सगळे कांदे एकाच साईजचे तयार होतात आणि एकाच भावात विकतात. ही जादू आहे. एकरी कमीत कमी 10 लाख आणि जास्तीत जास्त 15 लाख व्हायची. आणि त्याच्यानंतर जे आपण म्हणू शकतो हे क्वालिटीचा कांदा येणं किंवा आता बऱ्यापैकी कांद्याची पात जळणं, साईज कमी वाढणं, तर ह्याच्यासाठी तुम्ही काय यूज केलं आता? नाही, हे 100% सेंद्रिय वर कांदा आहे हा, म्हणजे ऑर्गॅनिक. आणि ते आहे SCT वैदिक कंपनीचं 100% शेड्यूल. त्या शेड्यूलप्रमाणे ह्याला वापर आहे. मी ते 3 वर्षापासून करतोय आणि या कांद्याला याच वर्षी केलं आहे. तर 1.5 एकरला पहिला डोस 42,000चा टाकला आणि पुन्हा एक 15-20 हजार रुपये खर्च झाला. पण ते काहीच खर्च नाही हो. 1.5 एकरला 1 लाख रुपये जर गेले असतील ना तर काय विशेष खर्च नाही, कारण खुरपायचा तर खर्च 0 आहे. 1.5 एकरला 30-40 हजार रुपये खुरपायला गेले असते ना तर एकरी 15,000चं मल्चिंग आणून बसून होतं.
मल्चिंग काय असते 1100-1200 रुपयाला मल्चिंगचा बंडल आहे. 7 बंडल एकरी लागतात ते. बसवायला बाया बसवितात ते. ह्यात आहेच काय अवघड मला सांगा ना. खुरपण नाही ना. हा म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की बाबा खुरपण्याचा जो खर्च आहे त्या खर्चाच्या खर्चामध्ये आपल्याला मल्चिंग पेपर मिळून पेपर बसतं. मल्चिंग पेपर मिळून जातं. आणि ॲडिशनल बेनिफिट म्हणजे सगळे कांदे समान अंतरावर असल्यामुळे समान साईजचे झाल्यामुळे एकाच भावात विकतात ना. हा म्हणजे जेणेकरून कसं आपण जे कामगार जे आहे लेबर जे आपलं आहे ते अंदाजपंचे रोप ज्यावेळेस आपण कांदा लागवड करतो त्यावेळेस अंदाजपंचे रोप लावतं. 6 इंच 9 इंच अंतरावर लावतो हा ती. तर निम्मेच कांदे. मल्चिंग पेपरचा असा फायदा आहे की बाबा तुम्ही बरोबर ज्या होलवरती लावणार आहेत कांदा आता बघू शकताय ही जी समान अंतर आहे त्या समान अंतरावरती तुम्ही ज्यावेळेस कांदा लावता त्यावेळेस कांद्याची साईज एकदम सेम येते आणि जेव्हा आपण विकण्यासाठी जो भाव आहे तो ज्यावेळेस एका क्वालिटीचा किंवा एका साईजचा कांदा येतो एकाच त्यावेळेस भावात विकतो. भाव व्यवस्थित लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. नाही नाही, एकाच भावात विकतो म्हणजे इकलाय सोलापूरला गेल्या वर्षी 16 टन इकला एके दिवशी 6350 नी. तर बघू शकताय त्यांचं म्हणणं आहे की बाबा भाव व्यवस्थित लागतो आणि कांदा जी टिकण्याची क्वालिटी आहे म्हणजे जसा आपण दुसऱ्या खतावर आपण जो कांदा घेतो रासायनिक खतावरती तो कांदा जास्त जास्त 1 महिना 2 महिने टिकतो कारण परत नासायला सुरू होतो. तसं हा कांदा जो आहे 6 महिन्यांनी विकला आपण गेल्या वर्षी. बघू शकताय 6 महिन्यांनी उन्हाळी कांदा काढल्यानंतर म्हणजे आणि एकही कांदा नासला नाही हे विशेष. त्याचं कारण काय माहिती का, कांदा चाळीत नव्हता टाकला. कांदा बंदिस्त शेडमध्ये कोंडून टाकला होता. बाहेरून कुलूप लावलं होतं आणि आतमध्ये ब्लोअर फॅन जे असतात ना ते प्रत्यक्ष सिस्टीम बघितल्यावरच कळते. ब्लोअर फॅन सिस्टीमनी कांद्यामध्ये हवा सोडली होती आणि त्या हवेमुळं कांद्याला सतत हवा खेळती राहिल्यामुळे नासलाच नाही. आता बघू शकताय मामा आतमध्ये जातील तर त्यांच्या कांद्याची हाईट बघू शकताय किती आहे जवळपास एक त्यांच्या पोटाला लागतोय. बिंबीलाच लागतं. हा बघू शकता कमराच्या वरती एक पातीची हाईट आहे. मी म्हणतो ॲव्हरेज कमरा इतका धरू द्या आणि नाही ते एखाद्याला व्हिडिओमध्ये गुडघ्या इतका वाटून द्या. कांद्याची साईज कळती, कांद्याची ती सगळंच रूप कळते बरं का? आपल्याला कांद्याच्या पातीच्या क्वालिटीवरूनच कळतं की कांदा कशा पद्धतीने आलेला आहे. आणि हा जो कांदा आहे ह्याला टाईम आहे. आता तुम्हाला मी तो कांदा दाखवणार आहे जो आता पूर्ण पकलेला आहे. 15 दिवसात काढायची. ते 15 दिवसाच्या आसपास तो काढण्यात आहे हार्वेस्टिंगला आलेला आहे. त्या कांद्याची साईज किंवा क्वालिटी दाखवतो तुम्हाला. बघू शकताय हा कांदा पूर्ण तयार आहे. आता हा जो कांदा आहे बघू शकताय एका लाईनमध्ये जसा आलेला कांदा आहे पूर्ण साईज त्याची सेम आहे. एक साईजचा कांदा आहे आणि कांदा तुम्हाला मी काढून दाखवणार आहे. आता हे कांदा बघू शकताय. मुळी मुळी कांदा बघण्याचं आश्चर्य नाही हो साहेब. मुळी मुळी बघा मला त्यांना मुळी. बघा कांद्याची मुळी अशी असते का? आता ही काढायला आलेला कांदा काढायला आहे पाणी तोडले. तरीही त्याची मुळ्या बघा आणखीन वल्याच आहेत आणि जाडी बघा त्या मुळ्यांची आणि पात बघा. हे हाईट हे बघा हे माझ्या कमराला धरलंय बघू शकताय बरं का. ही काढा आलेल्या कांद्याची हाईट कमरा इतकी आहे. आणि ही पातीची जाडी हे काय आहे, SCT वैदिक कंपनी जी आहे सेंद्रियची त्याचा हा चमत्कार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काम मुळ्या करतात. अंधारातला खेळ ह्यांचा आहे बरं का. आणि आपल्याला देखत दिसणारा खेळ हे फक्त पातीचा, पण खरा खेळ हित आहे बरं का. ह्या कांद्याचं वजन आहे साहेब 150 ग्रॅम कमीत कमी. माझं म्हणजे गॅरंटी सांगते 150 ग्रॅम आहे. मला 100 ग्रॅम आला तरी मला 30 टन निघते हो. 100 ग्रॅम आला तरी 30 टन निघते. 3 लाख बोळ आहेत ना, एक बी तुटाळ नाही अख्ख्या 1.5 एकरमध्ये. एवढा काटेकोरपणा शेतीत वापरावं लागते. मी 6 दिवस इस्रायलमध्ये राहून सगळं शिकून आलो खेळ. हे तर सोपं नाही बरं का, काम सोपं नाही भारतात करायचं. मी 6 दिवस इस्रायलमध्ये राहिलो आणि हे सगळं काटेकोरपणा शिकून आलो. रोप लावायच्या दिवशी कांदा लावायच्या बायांचे पैसे दिले ते, कारण एक दिवस मागपुढे झालं नाही पाहिजे. ॲडव्हान्स पेमेंट दिलं 60 दिवस आधी कांदा लावायचं बायांना. बघू शकताय त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही लेबर जर सांभाळत असाल व्यवस्थित सांभाळत असाल तर तुमची कामं व्यवस्थित होतात. राईट टाइम व्हायला किंमत आहे. कारण भरपूर ठिकाणी लेबरचा प्रॉब्लेम राहतो कारण लेबरला तुम्ही जर व्यवस्थित टायमिंगला पैसे वगैरे नाही दिले तर तुम्हाला अडचणी येतात. आणि सर्व कामं अशी नाहीत की तुम्ही घरून करू शकताय. शक्यच नाही ते. लेबरच्या सहाय्याशिवाय तुम्ही काही काम करू शकत नाही. सगळेच यंत्र जगात नाहीत हो. अजून वेळ आहे ते भारतात सगळी यंत्र यायला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा हा प्लांट कसा वाटला हा व्हिडिओ च्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि
SCT वैदिक म्हणजे सेंद्रिय शेती कशी वाटली आणि हा जो माल आहे तो कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा. परत सर्वांचे धन्यवाद. राम राम.